तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. प्राप्त प्रसंगी सभेसाठी निवडलेला भंग जगमान्य देवमान्य संत मान्य असे असणारे ज्ञानेश्वर महाराज. सर्व संत मंडळीपेक्षा वयानं लहान पण कीर्ती महान असे असणारे आपले ज्ञानेश्वर महाराज कमी दिवस जगले, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंतच काय, पण जोपर्यंत हे मानव जन्म आहे तोपर्यंत कीर्ती त्यांची राहणार. त्यांचा आज 3 चरणाचा भंग पहिल्या दिवसाच्या सेवेसाठी निवडलेला आहे. आणि आजचा कीर्तनकार म्हणजे संप्रदायाच्या नियमानं बांधलेला असतो. आज जे बोलायचंय का, फक्त नामच बोलायचंय, नामावरच बोलायचं. आज दुसरं काही बोलायचं नाही. 7व्या दिवशी मागणी बरंच बोलायचं असतं आणि काल्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे, दुसरं काही बोलायचंच नसतं मला. आता दुसरं काही बोललं म्हणजे मग काल आहे का तो? मागणीच्या दिवशी दुसरंच काही बोललं म्हणजे का मागणी आहे का ती? पहिल्या दिवशी नाम सोडून दुसरं जर बोललो आपण तर अभंग घेण्याला काय महत्व आहे? त्याच्याकरता आज सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजाचा असून ह्या भंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज ह्या 2 नामाचं महत्व सांगतात, राम आणि कृष्ण. ते कसं सांगतात? राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरे. हे साजरे बी आहेत आणि हे घ्यासारखे बी नाव आहे. बाकी काही साजरे आहेत पण घ्यासारखे नाही. हे साजरे बी हे दोन्ही नाव आणि हे नाव घेण्यासारखे बी आहेत आणि हे हृदयात साठवण्यासारखे सुद्धा आहे. आणि हे जर आपल्या हृदयात आपण साठवलं तर आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. या संसारात आपण आलो, हे बंधन आपल्याला तोडता येतं. साधू संतांच्या हिशोबानं संसार कशाला म्हटलं? येण्या जाण्याला. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, याला संसार म्हटलेले. आणि हे लेकरा बाळाचं, हे आपलं घरदाराचं, हा संसार नाही. ज्ञानोबाला याच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तो संसार आहे. आणि त्या संसारातून आपल्याला उतराई होता येते फक्त ह्या 2 नामानं. आणि ह्या नामानं लय तरले महाराज, लय तरले नाही, ह्या नामावर दगड तरले, दगड निर्जीव. आता आपण तर सजीव आहेत. कपी खोळा उद्धारिले मुक्त केले राक्षसा, कपी खोळा उद्धारिले मुक्त केले राक्षसा, कपी कुळा उद्धारिले मुक्त केले राक्षसा, कपी कुळा उद्धारिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले. कपी खोळा उद्धारिले मुक्त केले राक्षसा, कपी खोळा उद्धारिले मुक्त केले राक्षसा, कुळा उद्धारिले मुक्त केले राक्षसा, कपी कुळा उद्धारिले मुक्त केले राक्षसा. स्वामीनं गोड प्रमाण दिलं महाराज. राक्षस सुद्धा मुक्त होते ह्या 2 नामानं. राक्षस कपी कुळ म्हणजे वानराचा सुद्धा उद्धार झाला ह्या राम आणि कृष्ण नामानं. इतकी ताकद ह्या नामात आहे. नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. कीर्तन थोडंच करायचं आणि अभंगाच्या बाजूला बोलायचंच नाही. कारण माझ्या समोर कैलास महाराज निष्ठावंत वारकरी, उद्धव बाबाच्या कृपेनं हा सप्ताह चालू आहे महाराज. त्यानं आपल्याला एक ही मार्ग दाखवून दिला आणि त्या मार्गाने आपण जायचं असतं. आणि कैलास महाराज हजरच आहेच, आमचे बाबू महाराज बी सुद्धा आहेतच, स्वामी आहेत, आपले मदन महाराज, रवी महाराज, सुरेश महाराज, आमचे अर्जुन महाराज बादड आणि आपले
वारकरी संस्थेतील विद्यार्थी आमचे भाऊ बी सुद्धा विना घेऊन उभे आणि मृदांगावर तर मग पाहायचंच काम नाही. आमचे विष्णू महाराज बादार नंबर 1 वादक. आणि वादक असल्याशिवाय कीर्तनकाराच्या चालीवाल्याच्या अंगातच येत नाही का हो? वादक नसल्यावर तेवढा म्हणणार असला त्याला काय म्हणावं असं वाटतं. आणि गावातून आलेली महिला मंडळी पुरुष मंडळी सर्व तुमची श्रद्धा आहे नेमिनाथ बाबा आणि तुम्हाला माहीत आहे नेमिनाथ बाबा कसा आहे. तुम्हाला काही एवढं सांगायचं काम नाही. त्या इष्टेच्या वाटं जाऊ नये. काय याच तर येऊ नये पण त्या इष्टेच्या वाटं जर गेलं तर ते जाळल्याशिवाय राहत नाही. त्याच्याकरता आपण मस्त श्रद्धेनं यायचं. त्या नेमिनाथ बाबाचं दर्शन घ्यायचं महाराज. मस्त श्रवण करायचं आणि आपल्या घरी येऊन मस्त आराम करायचा. कारण हा सप्ताह जो आहे या कमिटीने मला ही तारीख दिली. हरिभाऊ भुसारे यांनी मला फोन केला. म्हणले महाराज तुमची 1 तारीख आहे त्याच्यात 7 तारीख आहे पहिला दिवस आहे. म्हणलं आपल्याला कोणता दिवस चालत आपल्याला कोणताही दिवस असला तरी काही अडचण नाही. इच्छानं कव्हा दणका द्यायला तर तितक्याच वेदना होते. बरोबर आहे का? त्यानं रातच्यात असला तरी तितक्याच वेळ ठणठण बोंबलावं लागतं. दिवसात असलं तरी तसं कीर्तन कोण्या दिवशी जरी असलं दुसरं काही बोलायचं का? हेच बोलायचं. आता देवा विने काय आणि बोलण्याची नाही. तसं आज जे बोलायचं ना देवाशिवाय बोलायचं नाही. विठाला 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 आणि माईक सिस्टीम नंबर 1. हा आता ते आपल्या काही ओळखीचे नाही बरं का. हो पण बरोबर काकडे जयपूरचे. वा वा वा. आता तुमच्याकडे आम्हाला पाहायचंच काम नाही. तुम्ही सप्तेच वाजवणारे माणसं. तुम्ही लग्न वाजवणाराला हे जमत नाही. कारण लग्नात काय नाही एकच माईक असतो. सावधानला कसा आवाज असतो पण त्याला इथं माहीत आहे इथं कसं लागत. खरोखर माईक सिस्टीम नंबर 1. आता पहिला दिवस आहे. उद्या पुन्हा जरा जास्त या. आज थोडे जरी आले तर येऊ द्या. पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस जरा बेजारच होत असते माणूस तास काढायला आहे का नाही. पण आता आपण प्रयत्न करू तास काढायचे. आणि आपल्याला हे जर नाही केलं आपण तर दुसरं काय करणार आहे आपण. आणि दुसरं जरी केलं आपण तर दुःख देणार आहे महाराज. पण परमार्थ देवाचं नाम हे सुख देणार आहे. बाकी तुम्ही किती प्रयत्न करा संसारात तेवढी बिल्डिंग बांधा झोपड्यात राहा पण हे परमार्थ सोडून जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही शेवटी दुःखातच. इकडंच एक असा विषय आहे की माणूस परमार्थामध्ये विधेयी बनतो. जसा विषयात विधेयी बनतो तसा नामात एकदा रंगला की विधेयी बनतो. पण विषयातलं सुख काही क्षणापुरतं आहे आणि परमार्थातलं सुख नामाचं सुख हे कायमचं आहे. म्हणून देहीची अविदेही भोगदशा अशी दशा काही ऐशी दशा येईल माझे आणि चित्त पांडुरंगा. असं देवासाठी झुरलं पाहिजे. पण देवासाठी झुरणारे कमी लाखात एक का नाही. लाखात एक संसारासाठी झुरणारे सगळेच. फक्त लाखात एक देवासाठी झुरणारा. आणि तितकं जर आपण झुरलं तर आपलं जे साध्य करायचंय आपल्याला या जन्म मरणातून मुक्त व्हायचंय ते ह्या नामानं होत. विठाला विठाला विठाला